नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. लवकरच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मास हा खूप पवित्र मानला जातो आणि याचंच औचित्य साधून आपल्याला काही मंत्र, स्तोत्र, सेवा आपल्याला या चातुर्मासामध्ये करायचे असतात. चातुर्मासाच्या 15 दिवसानंतर लगेचच श्रावण लागतो. त्यानंतर येतात गणपती बाप्पा, त्यानंतर पितृपक्ष आहे, नवरात्री, दिवाळी. तर चातुर्मास हा 4 महिने असतो. तर या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्येच जगाचा संपूर्ण, या सृष्टीचा संपूर्ण कारभार हा भगवान शंकर हे बघत असतात. आणि चातुर्मास झाल्यावर हरिहर भेट या दिवशी त्यांची गळाभेट होते आणि त्यानंतर भगवान विष्णूंकडे या सृष्टीचा कारभार सोपवून भगवान शंकर हे जातात, अशी आख्यायिका आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये आपण आपल्या घरामध्ये गोपद्य व्रत कसे करायचे आहे, तर याबद्दलचीच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथममध्ये सोपं व्रत म्हणजेच गोपद्य व्रत आहे. तर हे व्रत आपण का आणि कसे करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, हे व्रत कोणीही करू शकतं. आपल्या घरामध्ये तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं असेल तरीही तुम्ही हे व्रत करू शकता आणि अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने हे व्रत तुम्ही करू शकता. त्यासोबतच या व्रताचे काही नियम देखील आहे. चातुर्मास हा 25 जुलैला सुरू होणार आहे आणि या दिवशीच तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला जर या दिवशी मासिक धर्म असेल, विटाळ सुतक असेल, तर ते संपल्यानंतर, ते झाल्यानंतर देखील तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. तर संपूर्ण 4 महिन्यामध्ये तुम्ही कधीही सुरुवात या व्रताला करू शकता. गोपद्य व्रत गायीच्या 33 पावलांचे हे व्रत आहे आणि गायीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. रोज आपल्याकडनं गायीची सेवा होत नाही, त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवून त्याची आपण पूजा करू शकता. बाळकृष्णांना देखील गोपाल म्हणायचे आणि खूप प्रभावी ही सेवा आहे. तर या व्रतासाठी गोपद्य व्रताचा जो छापा आहे तर तो तुम्ही आणला तरीही चालेल आणि त्या छापाचीच आपल्याला रांगोळी काढायची आहे. ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर किंवा अंगणामध्ये देखील काढू शकता. रोज गाईची रांगोळी काढून त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, पूजा करायची आहे आणि नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तर हे व्रत कोणीही करू शकतं. हे व्रत करताना फक्त रोज एक रांगोळी काढून त्या रांगोळीची पूजा करायची आहे आणि एक नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर आणि एक तुळशीचं पान नैवेद्यामध्ये दाखवू शकता. या 4 महिन्यामध्ये मासिक धर्म, विटाळ सुतक आलं तर स्टॉप करायचं आहे तितक्या दिवस आणि परत तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे पुढे कंटिन्यू करू शकता. गावाला गेले, परत आल्यानंतर परत तुम्ही हे व्रत करू शकता. या व्रताचे उद्यापन केव्हा करावे, तर या व्रताचे उद्यापन हे कार्तिकी एकादशी जेव्हा येते, आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे हे 4 महिने चातुर्मासाचे असतात आणि कार्तिक एकादशीला गोपद्य या व्रताचे उद्यापन आपल्याला करायचे असते आणि ज्यांना या दिवशी मासिक धर्म, विटाळ असेल तर तुम्ही ते संपल्यानंतर देखील उद्यापन करू शकता. उद्यापन कसे करावे, तर एक सवाष्ण स्त्री आपल्याला घरी बोलवायची आहे, तिला दूध द्यायचं आहे किंवा जेवू घालायचं आहे, तिची ओटी भरायची आहे. तर ओटीमध्ये तुम्ही एक ब्लाऊज पीस, ज्यालाच आपण खण म्हणतो, त्यावर तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे, काही अलंकार, खोबरं, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, एक खारीक, एक बदाम असे एक आपल्याला टाकायचे आहे आणि यासोबतच 33 रुपयाचे आपल्याला दान देखील करायचे आहे. असं हे साधं आणि सोपं हे गोपद्य व्रत आहे. तर नक्कीच तुम्ही करा. मध्ये जर नाही जमलं तरीही काही हरकत नाही. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. ही सेवा करून आपल्याला काय मिळतं, तर घरामध्ये सुख शांती नांदते, मुलांची अभ्यासात प्रगती होते, ते शांत होतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान नांदते. यासोबतच तुम्ही मांसाहार खात असाल तरीही तुम्ही हे व्रत करू शकता. गायीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर आवर्जून तुम्ही देखील या आषाढी एकादशीपासून किंवा तेव्हा नाही जमलं तरीही तुम्ही नंतर जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हाही या 4 महिन्यामध्ये, या चातुर्मासामध्ये गोपद्य हे व्रत करा.